श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, 5 जून रोजी जगभरात पर्यावरण दिवस साजरा झाला. मात्र भौतिक सुखांचा उपभोग घेताना आपण अनेकदा कळत नकळत या पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतोय. त्यामुळेच जागतिक तापमान वाढ, पावसाचा असमतोल, जल वायू प्रदूषण अशा समस्यांना आज आपल्याला तोंड द्यावं लागतंय. पर्यावरणाचा होत असलेला हा ऱ्हास थांबवणं आपल्या नक्कीच हातात आहे. त्यासाठी आपण दैनंदिन जीवनात काय करावं आणि काय टाळावं याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, पर्यावरणाचा झपाट्यानं होत असलेला ऱ्हास आणि त्याच्या संवर्धनासाठीचे अत्यंत तोकडे प्रयत्न याबाबत पर्यावरण तज्ज्ञ आज चिंता व्यक्त करत आहेत. जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासामुळे तापमानात झपाट्यानं वाढ होते. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाच्या झळा अधिकाधिक तीव्र होत आहेत. कुठे पूरस्थिती तर कुठं तीव्र दुष्काळ पडतोय. वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होत आहे. जल आणि वायू प्रदूषणाची समस्या ही उग्र रूप धारण करते. पर्यावरणाचं संवर्धन व्हावं यासाठी पर्यावरण तज्ज्ञांनी वेळोवेळी आवाज उठवलाय. पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभर विविध उपक्रम हाती घेण्यात आलेत. यामध्ये विविध सेवाभावी संस्था, नागरिकांनाही सहभागी करून घेतलं जात आहे. दरवर्षी वेगवेगळी घोषवाक्य घेऊन पर्यावरण दिवस साजरा केला जातोय. यंदा एक पेड माँ के नाम हे घोषवाक्य घेऊन केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला. या मोहिमेबरोबरच सप्टेंबर महिन्यापर्यंत 80 कोटी तर मार्च 2025 पर्यंत 140 कोटी वृक्ष लागवडीचं नियोजन आहे. गेल्या वर्षी मिशन लाईफ हे घोषवाक्य घेऊन पर्यावरण स्नेही जीवनशैली अवलंबण्यासाठी जल, ऊर्जा बचत करा, कचरा, कचरा कमी करा असं आवाहनही करण्यात आलं होतं. जगभरात रोज कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होतेय. या कचऱ्याची विल्हेवाट लावणं अवघड होतंय. त्यामुळे प्रत्येकानं कमीत कमी कचरा होईल यासाठी काय घरगुती उपाययोजना कराव्यात याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर संजय जोशी यांनी आकाशवाणीला सांगितलं. प्लास्टिक एका दृष्टीने आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. आपल्या घरातल्या अनेक अशा वस्तू आहेत की ज्या प्लास्टिकच्या बनलेल्या आहेत आणि त्या आपल्याला वापरण्याशिवाय गत्यंतर नाही. आता प्लास्टिकचा कचरा होतो म्हणजे नक्की काय होतं, तर त्याला पुन्हा आपल्या सवयी जबाबदार आहे. घरातलं प्लास्टिक स्वतःहून काही बाहेर जात नाही किंवा रस्त्यावर जाऊन पडत नाही आणि मग त्याचा कचरा होतो आणि प्रदूषण होतं, असं होत नाही. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा सिंगल यूज प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली, एकदा वापरा आणि फेकून द्या, हे अत्यंत सोयीस्कर आहे. पण ह्या सिंगल यूज प्लास्टिकमुळेच आज कचऱ्याची समस्या अतिशय गंभीर झालेली आहे. कारण सर्वसाधारण आपल्या सवयी अशा आहेत की आपण भाजी आणायला जातो, फळं आणायला जातो, सामान आणायला जातो, तर घरात तर पिशवी आपण घेऊन जात नाही. एक जनरल सांगतोय मी, आपल्यापैकी बरेच जण नेतही असतील, पण सर्वसाधारण मेंटॅलिटी, मानसिकता जी आहे लोकांची आजकाल, की जेवढं सोप्या गोष्टी होतील आपल्या लाईफस्टाईलमध्ये तेवढं आपल्याला हवं असतं. त्यामुळे बाजारात जाताना आपण पिशवी नेत नाही. भाजीवाल्याकडे गेलो तर तो भाज्या प्लॅस्टिकच्या पिशवीतच द्याव्यात आणि असा आपलाही आग्रह असतो आणि त्याचा नाईलाज असतो, विक्रेत्याचा नाईलाज असतो. कारण जर त्यांनी नकार दिला की मी प्लॅस्टिकची पिशवी देणार नाही, तर त्याच्या धंद्यावर परिणाम होईल, लोक त्याच्याकडे जाणार नाही. हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की आपण जेव्हा काही सामान आणायला, वस्तू आणायला, फळं आणायला, भाज्या आणायला जातो तेव्हा कटाक्षाने आपल्या घरातली पिशवी बरोबर नेणं आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा उपयोग न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नॉर्मली असं होतं की प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण ह्या जेव्हा घरात आणतो किंवा इतर सिंगल यूज प्लॅस्टिकच्या इतर वस्तू एकदा वापरा आणि फेकून द्या, आपण खरोखरच ते एकदा वापरतो आणि फेकून देतो आणि त्यातनं निर्माण होणारा कचरा पर्यावरणावरती प्रचंड विपरीत परिणाम करणारा आहे. त्याच्यामध्ये होतं काय, प्लॅस्टिकचा कचरा किंवा जे काही प्लॅस्टिक आपण फेकून देतो त्याचा ढीग रस्त्याच्या कडेला साठतो आणि सगळ्या प्रकारचं प्लॅस्टिक रस्त्यावर पडलेलं कोणत्या ना कोणत्या मार्गाने शेवटी जवळपास जे नाले असतील, आपण आता बघतोय पेपरमध्ये वाचतोय रोज नाले सफाई सुरू झाली आहे आणि त्या फोटोमध्ये आपण बघतो की नाल्यामध्ये केवढं प्रचंड प्रमाणात कचरा आणि प्लॅस्टिक साठलेलं आहे. हे लोक किती कचरा काढणार, शेवटी विचार करण्यासारखा आहे. आणि हा कचरा येतो कुठून, तर आपल्या ह्या सगळ्या सवयीमधून. बरं, हा नाल्यापर्यंत जातो का कचरा, तर नाही. नाल्याचं पाणी शेवटी कुठेतरी खाडीला मिळतं, नदीला मिळतं आणि ह्या माध्यमातून शेवटी तो कचरा समुद्रात जातो. आज परिस्थिती अशी आहे की
समुद्रामध्ये प्लास्टिकचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे, प्लास्टिकच्या कचऱ्याचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे की समुद्रात राहणारे जे मासे किंवा इतर जे सजीव आहेत सगळ्या प्रकारचे, त्यांच्या एकूण जीवनशैलीला किंवा त्यांच्या अस्तित्वाला फार मोठा धोका याच्यामुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपल्या घरातलं गेलेलं प्लास्टिक, एखादी प्लास्टिकची बाटली असेल, पाण्याची बाटली समजा, तर ती कधीतरी अरबी समुद्रात, हिंदी महासागरात किंवा अन्य कुठे अगदी पॅसिफिक महासागरात सुद्धा सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकं ते प्लास्टिकचं प्रमाण आपण वाढवलेलं आहे. तर ह्याला आता आपलं एक कुटुंब म्हणून किंवा वैयक्तिक पातळीवर आपण काय करू शकतो? तर बरंच काही करता येण्यासारखं आहे. आपण म्हणतो मी एकटा काय करणार आहे, पण आपण जेव्हा आपल्यापासून सुरुवात करतो तेव्हा आपण हळूहळू हा संदेश समाजामध्ये पसरवू शकतो. साध्या साध्या गोष्टी मी मगाशी म्हटलं तसं की बाजारात जाताना भाज्या विकत घेण्यासाठी आपल्या घरातनं पिशवी न्यावी, कापडी पिशवी, तिचाच वापर करावा. आपल्याला एकदा ती सवय लागली की पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही बाजारात जाल आणि जर तुमच्या निदर्शनाला असं आलं की तुमच्या बाजूची जी व्यक्ती आहे भाज्या प्लास्टिकच्या पिशवीत देण्याचा आग्रह करते, तर तुम्ही हात जोडून त्यांना विनंती करा की प्लीज असं करू नका, प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका, आपल्या घरातनं पिशव्या आणा, जेणेकरून प्लास्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होईल. हा मेसेज किंवा हा संदेश जर आपण प्रभावीपणे सगळीकडे पसरवू शकलो तर प्लास्टिकचा कचऱ्याचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल. तो संपूर्णपणे नाहीसा होईल असं माझं म्हणणं नाहीये, पण प्रमाण निश्चित कमी होईल. आजची परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे झाडांची कत्तल किंवा तोड प्रचंड मोठ्या प्रमाणात केली जाते. आपण बघतोय रस्त्यांचं रुंदीकरण असेल, नवीन रस्त्यांची बांधकाम असेल, अशा अनेक कारणांसाठी सरकारी पातळीवर किंवा वैयक्तिक पातळीवर एखाद्या सोसायटीचं बांधकाम चालू आहे, झाडं मध्ये येत आहेत. सोपा उपाय काय आहे तर झाडं कापून टाका. झाडं न कापता आपण विकासात्मक प्रकल्प कसे राबवू शकतो याचा विचार गांभीर्याने करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे झाडांची होणारी हानी किंवा झाडांची होणारी जी तोड आहे ती आपण थांबवणं हे देखील आपल्या हातात आहे. श्रोते हो, पर्यावरणाला ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषणाचा मोठा धोका असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मात्र यावर योग्य पद्धतीनं नियोजन केलं तर पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं सहज शक्य आहे. त्यासाठी शहरी भागातल्या नागरिकांनी आपल्या घराबाहेर तसंच मोकळ्या जागा, सोसायटीच्या परिसरात नियोजनपूर्वक वृक्षारोपण आणि जाणीवपूर्वक त्याचं संवर्धन केलं तर तापमान कमी होऊन जीवन सुसह्य व्हायला मदत होईल. याविषयी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी सुरेंद्र दिघे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. शहरी भागात तिथं आम्ही मियावाकी जंगल जपानी पद्धतीने जवळच्या परिसरात जे येऊनचं जंगल आहे त्या जंगलातील झाडं आम्ही लावलेली आहेत आणि अतिशय निमुळत्या पट्ट्यामध्ये म्हणजे 80 बाय 3 फुटाच्या एका पट्ट्यामध्ये आम्ही जवळजवळ 103 झाडं लावलेली आहेत की जी 1.5 वर्षामध्ये 1 फुटापेक्षाही वरती उंच झालेली आहेत आणि त्यांची वाढ चांगली झालेली आहे. तर अशा प्रकारचं कमीत कमी जागेमध्ये मियावाकी जंगल ही प्रक्रिया आहे ती जर राबवली तर आपण शहरामध्ये जंगलं अशी थोड्या थोड्या टापूमध्ये जागेमध्ये करू शकू की आपल्याला सावलीत फक्त मिळणार नाही तर ऑक्सिजन आणि हवा शुद्ध आणि गारवा होण्यास पण निर्माण होईल. तर ह्या प्रकारे वृक्ष संवर्धनास मदत होईल. हा अगदी साधा उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे रस्त्याच्या बाजूला आपल्या परिसरातील जी झाडं आहेत आपण जर त्यांची जोपासना केली, त्याच्यापैकी एक झाड आपण दत्तक घेतलं आणि त्याची काळजी घेतली तर तशी पण प्रकारची झाडं वाढू शकतील. कधी काही जोरात वारा आला, वादळ आलं तर झाडं कोलमडून पडतात. त्याच्यासाठी जर आपण काही अगोदरच काळजी घेतली त्यांना संरक्षण देण्याची तर तो पण एक चांगला उपाय होईल. शहरातील नगरपालिका, महानगरपालिका यांची जबाबदारी आहे, पण नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे की आपण वृक्ष संवर्धन आपल्याला कसं करता येईल. आणि शहरात विशेषतः आपल्याला प्रत्येक जमिनीचा इंच हा आपल्यासाठी रणभूमी आहे एका चांगल्या अर्थी की जिथं आपण ह्या पर्यावरण प्रदूषण विरोधामध्ये लढाई करू आणि ती जिंकू की जर आपण जागेचा उपयोग करून जास्तीत जास्त झाडं लावली तर आपल्या शहरातील जे काही जलसाठे आहेत, तलाव आहेत, त्या तलावांच्या परिसरामध्ये त्या तलावाला एखाद्या स्विमिंग टँकचं स्वरूप न देता खरोखरच तलावाचं स्वरूप देऊन त्याच्या बाजूला आपल्याला किती झाडं वाढवता येतील त्याची काळजी आपण जर घेऊ शकलो तर या तलावांच्या बाजूनी पण झाडी वाढवता येईल. त्यासाठी पण पद्धतशीर प्रयत्न केले तर आपल्या शहरातील निश्चित वृक्षांची संख्या वाढेल आणि नुसतं तापमान कमी होणार नाही तर आपलं जीवनच सुसह्य होईल. दुसरा एक आणखीन आपल्याला सांगावं असं वाटतं की आपण जो शहरातील कचरा आपल्या घरातला कचरा असतो त्याचं जर निरप्रकारे संवर्धन केलं आणि सक्षमतेने आपण त्याच्यातून खत निर्माण केलं तर तेच खत आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा घराच्या परिसरात सोसायटीजमध्ये पण त्याचा उपयोग करून झाडं वाढवता येईल.
आज शहर झपाट्याने वाढत आहेत. शहरातली लोकसंख्या वाढत चाललेली आहे. ही वाढलेली लोकसंख्या आपल्या हवामान तापनाला पण मदत करत असतात, कारण ते वाहनांचा त्याच्यामुळे संख्या वाढते, ट्रॅफिक जाम होत असतो. या सगळ्या गोष्टी आपण दैनंदिन बघत असतो. मला असं वाटतं की याची संकट आहेत, आपल्याला त्याच्यावर मात करता येईल जर आपण सगळ्यांनी एकजुटीने आणि मनापासून ठरवलं की आपण वृक्ष संवर्धन करू, आहेत ती वृक्ष आपण जपून ठेवू आणि जास्तीत जास्त हिरवाई हरियाली आपल्या शहरामध्ये कशी निर्माण होईल ह्याचा जर प्रयत्न केला तर आपण निश्चित यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे. श्रोते हो, पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी शासन दरवर्षी विविध उपाययोजना राबवतं. तसंच पावसाळ्यात वृक्षारोपण मोहीम हाती घेतं. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही करतं. मात्र या उपक्रमात सामान्यांचा आणखी सहभाग वाढला तर या प्रयत्नांना बळ मिळेल. त्यामुळे शासनाच्या या मोहिमेत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, तसंच घरातही कमीत कमी कचरा होईल याची काळजी घेतली तर पर्यावरणाचा समतोलही राहील आणि परिसर स्वच्छ आणि सुंदर राहायलाही मदत होईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार, निवेदन राजश्री आगाशे.